हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी सकाळी लवकर उठून झाली आहे रेडी, कारण मला जायचं आहे बाहेर. सो सकाळी सकाळी पिला मी चहा. आज लवकर उठले होते त्यामुळे झोप पण झाली नव्हती. आज पाऊस खूप जास्त होता आणि वारंसुद्धा, त्यामुळे माझी छत्री सारखी उडत होती. आणि पावसात एका गोष्टीचं टेन्शन असतं, जिथे पण जातो तिथे छत्री आपण विसरून आलो तर घरी गेल्यावर आपलं काय होईल. सो नीट लक्षात ठेवून ती छत्री परत घरी आणावी लागते. संध्याकाळी लागली होती भूक, तर मी खाल्ले आज आप्पे. तर आज मी बनवत आहे आलू पुरी. तर पुरीसाठी इथे आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये टाकलं आहे मीठ, ओवा, थोडासा रवा, कारण पुरी खुसखुशीत होण्यासाठी, आणि थोडंसं तेल, लाईक मोहन म्हणतो आपण त्याला. तर हे ॲड केलं आणि मेजरमेंटनुसार पाणी घेऊन आता मी त्याचा डो करते. खरं तर हे खूप हार्ड आहे, मला बिलकुल आवडत नाही आणि पीठ मळायला, बस स्टील बनवायचं आहे, सो मी करते आहे. सो दिस इज परफेक्ट डो. एकदम सॉफ्ट झाला आहे. आता आपण ह्याला जरा वेळ भिजत ठेवूयात, लाईक 2-3 तास तरी. 2 तास, हां. मग आपण ह्याच्या पुरी करूयात. जरा घे ना बाजूला, जरा घे बाजूला. म्हणजे सो ह्याच्यामध्ये टाकलं आहे तेल, जिरं, मोहरी, हिंग, बारीक चिरलेली मिरची, आलं, कढीपत्ता आणि 2 टेबलस्पून बेसन पीठ. आता आपण ह्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत वेट करूया. आता याच्यामध्ये ॲड केली आहे टमॅटोची प्युरी. एक 4 ते 5 टमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे, देन ॲड इट. तर ह्याच्यामध्ये मसाले ॲड केलेत. हळदी पावडर 1/2 टेबलस्पून, रेड चिली पावडर 2 टेबलस्पून आणि धनिया पावडर 1 टेबलस्पून. आणि देन चॉप किए हुए पोटॅटोज, कट केलेले बटाटे, देन मिक्स. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ, वेट. नंतर पाणी ॲड केलं आहे, त्यानंतर गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कट केलेले उभे कट केलेले वर्टिकल मिरची आणि आलं, देन कस्तुरी मेथी आणि 1 खडा गुळाचा फॉर स्वीटनेस. सो आता बघूयात टेस्ट कशी होती. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री.